नमस्कार. बालभारती कथा विश्व इयत्ता 5वीतील ही छान अशी कविता लपंडाव. कवी रवींद्रनाथ टागोर. कवितेचा पाठपरिचय. हे एक गद्य काव्य आहे. वेगवेगळी रूपे धारण करून आपण आईच्या जवळपास राहू, पण हा आपलाच मुलगा आहे असे आईला ओळखता येणार नाही, याचे काव्यमय वर्णन यात आहे. मुलाच्या कल्पकतेला चालना मिळेल अशी ही रचना आहे. आई ग, मी जर खोडकरपणाने चाफ्याच्या झाडावर चाफ्याचे फूल होऊन फुललो आणि पहाटेच्या वेळी झाडांच्या फांदीवर कोवळ्या पानावर लोळण घेतली, तर तू माझ्या पुढे हरशील. आणि तेव्हा काय आई, तू मला ओळखशील, तू हाक मारशील, बाळ कुठे रे आहेस? मी गुपचूप बसून नुसता हसेन. जेव्हा तू काही काम करायला बसशील तेव्हा ते सगळे मी डोळे उघडून पाहील. स्नान करून पाठीवर केस मोकळे सोडून तू चाफ्याच्या झाडाखालून येशील, तेथून देवघराकडे जाशील. दुरून तुला फुलांचा वास येईल. तेव्हा तुला समजणार सुद्धा नाही की हा आपल्याच मुलाच्या अंगाचा सुवास आहे. सर्वांची जेवणे झाल्यावर दुपारच्या वेळी हातात महाभारत घेऊन तू बसशील. झाडाची सावली घराच्या खिडकीतून येऊन तुझ्या पाठीवर मांडीवर पडेल. मी माझी छोटीशी सावली तुझ्या पुस्तकावर पडून हलवीन. तेव्हा तुला समजणार सुद्धा नाही की आपल्या डोळ्यात बाळाची सावली तरंगते आहे. संध्याकाळच्या वेळी दिवा लावून जेव्हा तू गोठ्यात जाशील, तेव्हा मी फुलांचा खेळ खेळून टपकन आई जमिनीवर गळून पडेल. पुन्हा मी तुझा बाळ होईन. तुझ्याकडे येऊन म्हणेन, गोष्ट सांग. तू म्हणशील, लबाडा होतास कुठे? मी म्हणेन, ती गोष्ट नाही सांगणार. इयत्ता 5वीतील ही छान अशी कविता लपंडाव. कवी रवींद्रनाथ टागोर यांनी एका आई आणि तिच्या बाळाची म्हणजेच तिच्या मुलाची ही कविता आपल्याला येथे दाखवून दिली आहे. वेगवेगळे रूप धारण करून आपण आईच्या जवळपास राहू, पण हा आपलाच मुलगा आहे असे आईला ओळखता येणार नाही, याचे काव्यमय वर्णन यात आहे. मुलांच्या कल्पनेला चालना देणारी ही कविता, मुलांना विचार करायला लावणारी ही कविता. आई आणि मुलाची ही कविता कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. धन्यवाद.